नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेजारी, अलिबाग। आज आपण प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट MBBSचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत राऊंड 2चा या वर्षीचा, आणि तो स्टेट कोट्यासाठी बघणार आहोत। प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट MBBS 2025 एक्सपेक्टेड कट ऑफ फॉर राऊंड 2। बघा, लेफ्ट साईडला कॅटेगरी दिलेली आहे आणि राईट साईडला राऊंड 1 आणि राऊंड 2चा कट ऑफ। त्यातला राऊंड 1चा रिझल्ट लागलेला आहे। आता राऊंड 2चा आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ बघायचा आहे। खाली दिलेला आहे कॅटेगरी रँक आणि मार्क। आता पहिली कॅटेगरी दिलेली आहे ओपन। आता ओपनसाठी कॅटेगरी रँक नाही, तो SML आहे। मग राऊंड 1चा SML होता 6752 आणि राऊंड 1चा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता 479। आता ओपन कॅटेगरीसाठी जो SML आहे तो जवळपास 450 वाढेल, म्हणजे तो जवळपास ॲप्रॉक्सिमेट 7100 असेल। मग त्याच्या करस्पॉन्डिंग मार्क असतील 476। म्हणजे SML जवळपास 450 वाढेल आणि मार्क हे 3 ते 4 म्हणजे 3 मार्क। म्हणजे सेकंड राऊंडला ओपन कॅटेगरीला ॲप्रॉक्सिमेट कट ऑफ असेल 476। पुढची कॅटेगरी आहे OBC आणि OBC कॅटेगरीसाठी राऊंड 1ला कॅटेगरी रँक होती 1976 आणि मार्क होते 478। म्हणजे राऊंड 1चा OBCचा कट ऑफ होता 478 आणि कॅटेगरी रँक होती 1976। ती आता जवळपास 100 ते 110 पर्यंत वाढणार, म्हणजे ती 2085 पर्यंत असेल राऊंड 2साठी। आणि म्हणून राऊंड 2चा कट ऑफ थोडा खाली येईल, तो 474 पर्यंत असेल। तिसरी कॅटेगरी आहे ACBC। ACBCसाठी राऊंड 1ची कॅटेगरी रँक होती 941 आणि मार्कांचा कट ऑफ होता 477 आणि कॅटेगरी रँक होती 941। ती राऊंड 2साठी जवळपास 90 ते 95 पर्यंत वाढणार आहे, ती असेल 1045 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मार्क असतील 473। ACBC कॅटेगरीसाठी राऊंड 2चा कट ऑफ असेल 473 आणि राऊंड 1चा होता 477, म्हणजे 4 मार्कांनी तो खाली येईल। पुढची कॅटेगरी आहे SC आणि SC कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ होता 423 आणि कॅटेगरी रँक होती 827। आता ही कॅटेगरी रँक जवळपास 120 मार्काने वाढणार, म्हणजे ती जवळपास 946 होईल आणि मग त्यासाठी कट ऑफ असेल 418, म्हणजे कट ऑफ 5ने कमी होईल। पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी। ST कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ होता 328 आणि राऊंड 1ची कॅटेगरी रँक होती 464। मग राऊंड 2साठी ही कॅटेगरी रँक जवळपास 44ने वाढेल, म्हणजे ती 508 पर्यंत जाईल आणि त्याच्या करस्पॉन्डिंग कट ऑफ असेल 321। म्हणजे राऊंड 1चा जो STचा कट ऑफ 328 होता, तो राऊंड 2चा 321 पर्यंत येऊ शकतो। पुन्हा एकदा बघा, राऊंड 1चा ओपनचा कट ऑफ होता 479, राऊंड 2चा तो 476 पर्यंत येईल। OBCचा कट ऑफ होता 478, तर राऊंड 2चा तो 474 पर्यंत येईल। ACBCचा कट ऑफ होता 477, राऊंड 2चा कट ऑफ येईल 473 पर्यंत। SC कॅटेगरीचा राऊंड 1चा कट ऑफ होता 423, तोच राऊंड 2साठी कट ऑफ असेल 418 आणि ST कॅटेगरीचा कट ऑफ होता कट ऑफ होता 328 राऊंड 1चा। आता राऊंड 2साठी तो 321 पर्यंत येईल। पुढची कॅटेगरी आहे VJ कॅटेगरी। VJ कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ होता 461 आणि कॅटेगरी रँक होती 200। आता ही कॅटेगरी रँक 200वरनं 222 पर्यंत जाईल आणि म्हणून कट ऑफ तो आहे तो जवळपास 457 पर्यंत येईल। म्हणजे VJ कॅटेगरीचा राऊंड 1चा कट ऑफ होता 461 आणि राऊंड 2चा कट ऑफ जवळपास 4ने कमी होईल, म्हणजे 457 पर्यंत येईल। पुढची कॅटेगरी आहे NTBचा कट ऑफ होता राऊंड 1चा 436 आणि कॅटेगरी रँक होती 157। आता तीच कॅटेगरी रँक राऊंड 2साठी 175 पर्यंत येईल आणि कट ऑफ तो खाली येईल, तो 436 वरनं 432 पर्यंत येईल। पुढची कॅटेगरी आहे NTCचा राऊंड 1चा कट ऑफ होता 478 आणि कॅटेगरी रँक होती 328। आता ती कॅटेगरी रँक जवळपास 352 पर्यंत येईल, अंदाजे 24ने वाढेल। मग तो कट ऑफ जो 478 होता, तो कट ऑफ जो आहे तो 473 पर्यंत येईल। पुढची कॅटेगरी आहे NTDचा राऊंड 1चा कट ऑफ होता 478 आणि कॅटेगरी रँक होती 269। आता ही कॅटेगरी रँक जी 269 होती ती 274 पर्यंत जाईल
आणि म्हणून कट ऑफ जो असेल तो 478वरनं 474पर्यंत येऊ शकतो. हा आहे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट MBBS 2025चा राऊंड 2चा एक्सपेक्टेड कट ऑफ. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू. असाच एक व्हिडिओ घेऊ.